ठरलं तर मगच्या आजच्या भागाची सुरुवात होते अर्जुन आणि सायलीपासून. हॅलो सावंत असं म्हणतो होता इथे अर्जुन. गुड न्यूज आहे अर्जुन सर असं म्हणतो. त्या पेनड्राईव्हचा पासवर्ड क्रॅक झालाय आणि सगळा डेटा आम्ही चेक करतोय असं म्हणतो. एक काम करा, तुम्ही घरी या, निवांत बोलता येईल आपल्याला असं म्हणतो. भेटतो तिथेच, बाय असं म्हणतो अर्जुन. का म्हणाले सावंत असं म्हणते साहिल. म्हणाले की पासवर्ड क्रॅक झालाय, त्यामुळे इन्फॉर्मेशन लवकरच मिळेल आता असं म्हणतो. बरं झालं, आपल्या हाती एक महत्वाचा पुरावा पण लागलाय. आता सगळ्या गोष्टी अशाच घडत जाऊ दे असं म्हणते ती. फक्त या रस्त्यावर चांगला सीसीटीव्ही कॅमेरा पाहिजे होता असं म्हणतो अर्जुन. बरं झालं असतं, त्या दिवशी इथे काय घडलं ते बघता आलं असतं आपल्याला असं म्हणतो. पण आसपास दुकानं सुद्धा नाही आहेत. तर आता इथे सायली बघते बघा प्रेक्षक हो, तर तिला एक सीसीटीव्ही दिसतो. त्या बंगल्यावर सीसीटीव्ही आहे बघा आणि इथेच वळवलेला आहे असं म्हणते ती. हो असं म्हणतो अर्जुन. त्या बंगल्याच्या मालकाशी बोलू आपण, त्याने कॉपरेट केलं तर बरीच इन्फॉर्मेशन मिळेल आपल्याला असं म्हणतो अर्जुन. मुलींचं सगळं सत्य सांगितलं तर कुठली माणसं नकार देतील मदत करायला असं म्हणते ती. चल बोलूया आपण असं म्हणतो अर्जुन. तर आता इथे अर्जुन आणि सायली आतमध्ये जातात बघा प्रेक्षक हो. तर आता श्वेता बोलत असते आणि ती म्हणते असं कसं हरवलं तसं पेनड्राईव्ह सचिन. सोनम आणि सुरेशला जिथे ठेवलं होतं तिथेच असायला हवं ना असं म्हणत असते ती. आणि आता ती सचिन, राकेश आणि महिपत सोबत बोलत असते. मी ते सगळीकडे शोधलं, नाही सापडलं मला असं म्हणतो सचिन. हलगर्जीपणाची लिमिट आहे ही असं म्हणते श्वेता. आता काय करायचं असं म्हणते ती. ऐक अर्जुन, सायलीवर तू लक्ष ठेवून आहेसच. आता त्यांच्या बोलण्यात सुद्धा पेनड्राईव्हचा उल्लेख आला किंवा ते डेटा बद्दल असं काय बोलले तर लक्षात ठेव असं म्हणतो. आणि ते पासवर्ड बद्दल काही बोलतायत का ते नीट ऐक आणि आम्हाला कळव असं म्हणतो. नीट छान असं म्हणते श्वेता. म्हणजे तू चूक केलीस आणि इथे मी अजून धोका पत्कारू असं म्हणते ती. हे बघ श्वेता, बरोबर आहे पण मी जे बोलतोय ते असं म्हणतो. ठीक आहे बघते मी असं म्हणते श्वेता. हा बाय असं म्हणते ती. किती मूर्ख आहेत बघा प्रेक्षक सुभेदार मंडळी, या श्वेताला घरी आणून ठेवलंय. तर आता महिपत म्हणतो एवढी कशी माती खाल्ली रे तू दीक्षित असं म्हणतो. एकदा म्हणतो तू पेनड्राईव्ह महत्वाचा आहे, एकदा म्हणतो त्या सोनाला जिथे ठेवलं होतं तिथे पेनड्राईव्ह भारीपैकी लपून ठेवलंय. आता म्हणतो पेनड्राईव्हचा पत्ताच नाही. आणि तो पेनड्राईव्ह काय पोलीस आणि अर्जुनच्या हाती तो पेनड्राईव्ह लागला ना तर ते येऊन त्याच्या मानगुटीवर बसतील असं म्हणतो महिपत. तर नाही अण्णा असं म्हणतो सचिन. मला त्यांनी अशी आयडिया दिली आहे ना टोनीनी की त्यांच्याकडे सगळा डेटा आला ना तरी ते आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही असं म्हणतो सचिन. कसली आयडिया असं म्हणतो राकेश. त्या पेनड्राईव्हवर GPS बघितलं ना, म्हणजे जे पत्ते आहेत त्या पत्त्यांवर मुलींना ठेवायचं नाही आणि मागे कुठलाही पुरावा ठेवायचा नाही. आणि टोनीने मला असं सांगितलं की माझा जो लॅपटॉप आहे तो विकायचा, म्हणजे दुकानात तो फॉर्मॅट होईल आणि दुसरा कोणाला तरी विकला जाईल, म्हणजे मामलाच खतम असं म्हणतो महिपत. पण त्यासाठी त्या श्वेताच्या फोनची वाट बघू नका, निवांत तिला तिचं काम करू द्या, तुम्ही तुमच्या कामाला लागा, माहितीये का असं म्हणतो होता महिपत. एक गोष्ट सांग, त्या पेनड्राईव्ह मध्ये नेमके कुठले कुठले कॉन्टॅक्ट, कुठले कुठले ऍड्रेस होते हे तरी आठवतंय का तुला असं म्हणतो तो. नाही ना असं म्हणतो सचिन. तर कोणी आठवण ठेवणार डिजिटली स्टोअर केलेलं असं म्हणतो सचिन. एक मिनिट असं म्हणतो सचिन. पण त्यातले काही ऍड्रेस आणि काही कॉन्टॅक्ट माझ्या लक्षात आहेत असं म्हणतो सचिन. म्हणजे ऍटलिस्ट ते तरी सेफ करून घेता येईल आपल्याला असं म्हणतो तो. म्हणजे 113% आपण सेफ नाही असं म्हणतो महिपत. तर आता इथे सुभेदारांचं घर दाखवलं. तर आता कल्पना प्रतिमाशी बोलत असते आणि म्हणते बाळ जेव्हा घरभर स्वेटर घालून फिरेल ना तर घरात कसं चैतन्य येईल ना असं म्हणते ती. आता प्रताप म्हणतो नको हा, एक चैतन्य घरात आहे तो पुरे आहे, आता आणखी नको असं म्हणतो प्रताप. सगळे हसायला लागतात. प्रताप असं म्हणते प्रतिमा तू आमची कितीही मस्करी केलीस ना तरी आम्ही काय बाळाचं कौतुक करायचा थांबणार नाही. प्रतिमा असं म्हणते कल्पना, मी बाळासाठी एक पैंजण घेणार आहे, म्हणजे बाळ कुठेही फिरलं ना तरीही पैंजणाचा आवाज येईल असं म्हणते ती. नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही दोघींनी बाळाचं किती कौतुक केलं तरी त्याचा आणि माझा बॉन्ड काही वेगळाच असणार आहे असं म्हणतो प्रताप. तर आता कल्पना म्हणते बघा स्वप्न बघू नका हा, तो प्रतिमा नी विणलेली दुपटी पांघरणार आणि मी विणलेली स्वेटर असं म्हणते ती. हो असं म्हणतो प्रताप. त्यातून त्याला आमची माया जाणवेल असं म्हणते कल्पना. मग त्याचा तुमच्याशी बॉन्ड कसा निर्माण होणार असं म्हणते ती. ह्याला काय अर्थ आहे, म्हणजे बाळाला माझी माया जाणवण्यासाठी मी सुद्धा आता काहीतरी शिवायला हवं नाहीतर विणायला हवं असं म्हणतो प्रताप. अर्थात असं म्हणते कल्पना. चालेल असं म्हणतो प्रताप. मग मी ही चॅलेंज स्वीकारणार असं म्हणते तो. मी माझ्या नातवासाठी काहीतरी विणणार असं म्हणतो प्रताप. नक्कीच असं म्हणतो तो. तर तो दोघे हसतात कल्पना आणि प्रतिमा. तू काय कल्पनाच्या नादी लागतोयस असं म्हणते प्रतिमा. तुला जमेल का असं म्हणते ती. तू बघत राहा माझ्याकडे दे असं म्हणतो प्रताप. अहो तुम्हाला विणकाम येतं का असं म्हणते कल्पना. तुला कधी सांगितलं नाही ना असं म्हणते ती. तुला काय वाटलं असं म्हणतो प्रताप. तुम्ही स्वेटर आणि दुपट्याची अशी लाच देऊन त्या बाळाला तुमच्याकडे पडून घेणार बघा मी काय करतो ते असा हौस देणार नाही असं म्हणतो प्रताप. हे बघ. तर आता तो विणत असतो बघा प्रेक्षक हो. तिला काय येतच नसतं आणि आता दोघे हसत असतात कल्पना आणि प्रतिमा. तर आता इथे सायली आणि अर्जुन दोघे आलेले असतात बंगलाच्या मालकासोबत बोलायला. काय लहान मुलीला किडनॅप केलं आमच्या घरासमोर असं म्हणतो हो, आणि म्हणूनच तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की प्लीज तुमच्या बंगला बाहेर जो सीसीटीव्ही कॅमेरा आहे त्याचा फुटेज आम्हाला बघायचा आहे. या केससाठी तुमची खूप मदत होईल प्लीज असं म्हणतो अर्जुन. अहो त्या मुलींच्या बाबतीत खूपच वाईट घडले हो, आपल्यामुळे ह्या वकील साहेबांची मदत झाली तर खूप चांगलंच होईल ना असं म्हणते ती. हो मी तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज दाखवतो. साधारण कधी झाली घटना असं म्हणते ती. 31 जुलै शुक्रवार होता आणि वेळ साधारण 2 ते 4च्या मध्ये असं म्हणते सायली. रुद्र जाऊन ह्यांना सीसीटीव्ही दाखव
दाखव असं म्हणतो तो तिच्या मुलाला. तर आता तो मुलगा दाखवणार बघा प्रेक्षक सीसीटीव्ही फुटेज. तर आता लॅपटॉप उघडलेलं असतं त्याने. तर आता सगळेजण बघायला लागतात काय आहे का म्हणून. तर बघा प्रेक्षक त्याच्यात ओमणी आलेली असते. 1 मिनिट असं म्हणतो अर्जुन. तर मागे 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 असं म्हणतो अर्जुन. बाजूला थांब 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 असं म्हणतो. तर बघा प्रेक्षक ह्या व्हॅन मधून ही बॅग टाकलेली नाही आम्ही, जी बॅग आपल्या हातात घेतली ती तर सेम आहे असं म्हणते सायली. फायनली असं म्हणतो अर्जुन. एक काम कर, झूम कर जरा, फोन काढतो मी माझा, नंबर सांग असं म्हणतो गाडीचा, मला एवढं फुटेज थोडं पाठव असं म्हणतो अर्जुन. तर बघा प्रेक्षक तो सगळं फुटेज घेतो. येस असं म्हणतो अर्जुन. तुमचे खरंच खूप आभार असं म्हणते सायली. खूप मोठी मदत केली आहे तुम्ही आम्हाला. एवढे दिवस आम्ही अंधारातच पडत होतो, पण आज खूप मदत झाली. आता आमच्या मुली नक्की सापडतील असं म्हणते सायली. ही व्हॅन आणि व्हॅनचा नंबर खूप मोठ्या आहेत आपल्यासाठी असं म्हणतो तो. तर येतो आणि थँक्यू सो मच असं म्हणून सायली आणि अर्जुन निघून जातात. तर आता इथे बघा प्रेक्षक अर्जुन आणि सायली आलेले असतात बाहेर त्यांच्या घराच्या. तर त्यांना खूप छान वाटत असतं. 1 मिनिट असं म्हणतो अर्जुन. तर आता तो बाहेर काढतो बघा प्रेक्षक आपला फोन. तर आता तो चैतन्यला कॉल केलेला असतो. हा बोला अर्जुन असं म्हणतो चैतन्य. मी तुला व्हॅनचा नंबर पाठवतो, त्याची इन्फॉर्मेशन आरटीओ मधून नक्की काढ आणि इन्स्पेक्टर सावंतला सुद्धा सांग आणि लवकरच भेटूया आपण असं म्हणतो. तर आता इथे चैतन्य म्हणतो कोणती व्हॅन, कुणाची व्हॅन. तर आता अर्जुन म्हणतो तुला सांगतो नंतर मी सगळं, पण इन्फॉर्मेशन काढ असं म्हणतो अर्जुन. ठीक आहे चालेल असं म्हणतो चैतन्य. तर बाय असं म्हणून फोन ठेवतो तो. व्हॅनचे डिटेल्स आणि पेन ड्राईव्ह आपल्याला खूप महत्वाचे आहेत असं म्हणतो अर्जुन. या दोन्ही गोष्टीतून आपल्याला मुलींचा पत्ता नक्की मिळेल असं म्हणतो तो. तर आता इथे रात्रीची वेळ असते. तर आता इथे श्वेता आलेली असते आणि ती चहा घेऊन आलेली असते कल्पनासाठी. म्हणते कल्पना मावशी चहा तुमचा, थँक्यू असं म्हणते ती. आता कॉफी असं म्हणते ती. तर प्रतिमा आणि कल्पना बसलेल्या असतात. तर आता श्वेता परत म्हणते सायली त्यांनी अर्जुन सरांना बराच वेळ लागला ना आज घरी यायला असं म्हणते ती. तर आता प्रतिमा म्हणते सोनोग्राफीसाठी वेळ लागतोच असं म्हणते. प्रतिमा किती मूर्ख आहेत बघा प्रेक्षक. श्वेता सारखं दर 5 मिनिटाला एकच विचारत असते अर्जुन कुठे आहे, सायली कुठे आहे. मात्र या मूर्ख लोकांना अजूनही अक्कल नाही आहे प्रेक्षक. खरंच हो असं म्हणते श्वेता. पण अश्विन दादांनी त्यांची अपॉइंटमेंट घेतली होती ना असं म्हणते श्वेता. तरी बराचसा वेळ लागला असं म्हणते ती. वेळ झालाय खरा, थांब मी अर्जुनला फोन करून बघते असं म्हणते कल्पना. असं म्हणते श्वेता. सोनोग्राफी नंतर दोघे बाहेर फिरायला नाही गेले म्हणजे मिळवलं असं म्हणते कल्पना. तर आता तेवढ्यातच अर्जुन सायली येतात आणि आलो असं म्हणतो. अरे कुठे होता तुम्ही, तुमची कधीपासून वाट बघतोय आम्ही असं म्हणते कल्पना. बरं सोनोग्राफी कशी झाली असं म्हणते ती. सगळं नीट झालं आणि डॉक्टर म्हणाले सगळं छान आहे असं म्हणते सायली. बरं मम्मा चैतन्य इन्स्पेक्टर सावंत असतील त्यांना स्टडीमध्ये थांबायला सांग आणि आम्ही दोघे फ्रेश होऊन येतो असं म्हणतो अर्जुन. हो असं म्हणते कल्पना. तर आता श्वेताला खूप जास्त आनंद झालेला असतो. सायली मला ते सोनोग्राफीचे रिपोर्ट दाखव ना असं म्हणते कल्पना. अहो तुम्ही जा वरती, मी आलेच असं म्हणते सायली. तर आता ती रिपोर्ट आणलेली असते. तर आता इथे कल्पना आणि प्रतिमा खूप एक्सायटेड असतात. सावकाश असं म्हणते कल्पना. तर आता बसलेली असते सायली आणि दाखवते रिपोर्ट. तर आता इथे कल्पना बघत असते रिपोर्ट. तर आता कल्पनाला खूप जास्त आनंद झालेला असतो. हे बघ असं म्हणते कल्पना. तर आता प्रतिमा पण बघते. हे रिपोर्ट्स बघून आपल्याला खरंच काही कळत नाही, पण बघायला खूप छान वाटतं असं म्हणते प्रतिमा. तर आता श्वेताला पण खूप राग आलेला असतो बघा प्रेक्षक. हो तर आता तिचं लक्ष असतं काय होणार आहे पुढे म्हणून. तर आता इथे सायली वगैरे सगळे एक्सायटेड असतात. आलेच मी असं म्हणते सायली. थांब सायली असं म्हणते कल्पना. आम्हाला तुला काहीतरी दाखवायचं असं म्हणते कल्पना. आलोच असं म्हणते कल्पना. चल प्रतिमा असं म्हणते कल्पना. तर आता कल्पना आणि प्रतिमा जातात बघा प्रेक्षक. हो सायली ताई तुम्ही सोनोग्राफी नंतर कुठे गेला होता का हो, बराच उशीर झाला ना असं म्हणते ती. आम्ही ना असं म्हणते सायली. तर आता इथे अस्मिता म्हणते बघ ना तुझ्यासाठी काय आणले असं म्हणते अस्मिता. तर बघा प्रेक्षक इथे पण स्वतः विचारते टेस्ट नंतर कुठे गेला होता का म्हणून. तर बघा प्रेक्षक या मूर्खाने एवढी अक्कल नाही, एवढं का विचारते श्वेता कुठे आहे अर्जुन कुठे आहे सायली दर 2 मिनिटांनी. अजिबात अक्कल नाही का या लोकांना. तर आता इथे सायली म्हणते अय्या किती छान आहे सगळं असं म्हणते सायली. हे सगळं बघून मला परत 4-5 वर्षांची झालं असं वाटतं असं म्हणते सायली. तुला कुठे मिळालंय सगळं असं म्हणते ती. मी स्मिथसाठी डायपर घेण्यासाठी एका दुकानात थांबले होते. तिथे ना शेजारीच एक शाळा होती आणि शाळेतल्या मुलांना घरी जाताना हे सगळं खाताना पाहिलं मी आणि मग मला माझे शाळेतले दिवस आठवले. मी पण शाळेत असताना अर्जुन अश्विनसाठी येताना गोळा बोरं घेऊन यायची असं म्हणते ती. हो ना आणि तुझा भाऊ माझ्यापर्यंत तो खजिना पोहोचूच द्यायचा नाही, सगळं घेऊन पळून जायचं असं म्हणते सायली. अगं तू तर किती लहान होतीस तेव्हा, तुला कसं काय आठवतं असं म्हणते अस्मिता. अंदुकचं सगळं आठवतं असं म्हणते सायली. श्वेताला खूप जास्त राग आलेला असतो बघा प्रेक्षक हे सगळं ऐकताना. हे मग तुला तो टाळ्यांचा खेळ आठवतोय का असं म्हणते अस्मिता. तो मात्र स्वच्छ आठवतो मला असं म्हणते सायली. मग खेळत चाल असं म्हणते अस्मिता. तर आता दोघी खेळत असतात बघा प्रेक्षक. हो आय बिना सुपर बिना तोच खेळ असतो हा. तर आता श्वेताला अजिबात आवडत नसतं. तर आता कल्पना बघत असते त्यांच्याकडे. तर आता प्रतिमा पण बघते चाललंय का तुमचं असं म्हणते कल्पना. सायली मधली तन्वी जागे झाल्यानंतर जे व्हायला हवं तेच झालंय असं म्हणते अस्मिता. आई बघा ना अस्मिताने माझ्यासाठी लॉलीपॉप आणलेत, गोळ्या आणलेत, चिक्की आणले, चणे आणलेत असं म्हणते सायली. मजा आहे तुझी असं म्हणते कल्पना. अरे वा पण सायली आज तुला मिळणारे गिफ्ट फक्त एवढ्यावर संपणार नाहीत. आज तुझ्यासाठी संपूर्ण घराकडून एक गिफ्ट आहे असं म्हणते प्रतिमा. कुठला असं म्हणते सायली. हे बघ असं म्हणून कल्पना दाखवते तिला. तर बघा प्रेक्षक हो स्वेटर विणलेले असतात त्याच्यामध्ये. तर आता इथे सायली लावून घेते आपल्या तोंडाला आणि खूप छान वाटतं तिला. तर आता अस्मिताला पण खूप छान वाटतं. ही काटोपी बाळासाठी त्याच्या आजोबाने विणले असं म्हणते प्रतिमा. काय असं म्हणते अस्मिता. तर प्रतापने विणलेली असते बघा प्रेक्षक. ही काटोपी डॅडनी विणले असं म्हणते अस्मिता. हो ना ग आम्हाला पण हे सरप्राईजच आहे असं म्हणते कल्पना. किती गोड आहे ही टोपी असं म्हणते
सायली, मला खरंच वाटलं नव्हतं बाबा माझ्या बाळासाठी एवढं गोड गिफ्ट बनवतील असं म्हणते सायली. तर श्वेताला खूप राग आले असते बघा प्रेक्षक परत. किती मौसूत आहे, लोकरीवर विणलेली आहे ना, आणि बाबा माया पण आहे यात, मला खूप आवडली असं म्हणते ती. आई मी सगळ्यांना दाखवून येऊ असं म्हणते सायली. तर आता इथे बघा प्रेक्षक सायलीवर घेऊन जाणार असते. तर आता श्वेताला मात्र खूप जास्त राग आलेला असतो. तर आता इथे सायली सगळं सामान आपलं घेऊन जात असते. आलेच असं म्हणते ती, आणि आता ती जात असते. तर आता सांभाळून का असं म्हणते कल्पना. तर आता इथे सायलीवर जाते बघा प्रेक्षक हो. तर आता श्वेता तिथेच नजर ठेवून असते केव्हा इन्स्पेक्टर सावंत आणि चैतन्य येतो म्हणून. चला मी पण स्मितला भेटून येते असं म्हणते अस्मिता. तर श्वेता, स्मित काय करतोय असं म्हणते अस्मिता. झोपलाय तो असं म्हणते श्वेता. बरं तू जरा रूम मध्ये येतेस असं म्हणते अस्मिता. हो फक्त सायली ताईला चहा देऊन येऊ असं म्हणते ती. ठीक आहे असं म्हणते अस्मिता. हा तर आता अस्मिता जाते बघा प्रेक्षक आपल्या खोलीत. श्वेता अगं ही कामं काय तुझी नाही आहे तसं म्हणते कल्पना. तू फक्त गोलूकडे लक्ष दे, तिच्या खोलीचा चहा नाश्त्याचा आम्ही बघतो असं म्हणते कल्पना. तर बरं असं म्हणते श्वेता. तर बघा प्रेक्षक तिला इथेच थांबायचं असतं ना नजर ठेवण्यासाठी, मात्र ती आतमध्ये तिला जावं लागतं. तर आता स्मित सोबत खेळत असते. तर आता तिथे श्वेता येते. अगं बस ना असं म्हणते अस्मिता. तर आता श्वेता संकोचित असते कारण तिला बाहेर जायचं असतं ना. मला एक सांग आमच्या स्मित बाळाने आज काय काय केलं दिवसभर असं म्हणते अस्मिता. दिवसभर मी आधी त्याला आंघोळ घातली, मग आंघोळ घातल्यावर आम्ही छान 2 तास अशी झोप काढली. त्यानंतर आम्ही दूध प्यायला हो की नाही, मग त्यानंतर आम्ही पोयम असं वगैरे सांगत असते ती. ठीक आहे सहजच विचारलं. मला माहिती आहे तू स्मितची खूप छान काळजी घेतीस ते असं म्हणते अस्मिता. मी जे जे सांगितलं ते सगळं लक्षात आहे तुझ्या असं म्हणते ती. त्यामुळे मला कधी कधी वाटतं स्मितला माझी आठवणच येत नसेल असं म्हणते ती. मी तुमची जागा तर घेऊच शकत नाही अस्मिता ताई, पण मी तुम्हाला अगदी मनापासून सांगते, खरंच प्रयत्न करते की गोलूची एकदम चांगली काळजी घेऊ शकेन असं म्हणते ती. खरं सांगू का, तू ना मला लागलेली लॉटरी असं म्हणते अस्मिता. त्या बॅग मध्ये ना ते डायपर्स नवीन ट्राय करायचे आहेत ना, ते ज्या ठेवलेले आहे तिथे घे असं म्हणते ती. तर आता इथे श्वेता बाहेर काढते ते डायपर्स. ह्याच्यात डायपर नाही येत अस्मिता ताई असं म्हणते ती. अगं नीट चेक कर ना, बॅग मध्येच होतं असं म्हणते अस्मिता. नाही अस्मिता ताई कुठल्याच खाण्यात नाही असं म्हणते ती. सायलीकडेच राहिले वाटतं असं म्हणते आता इथे अस्मिता. मी जाऊन घेऊन येते डायपर सायली ताईकडून असं म्हणते ती. थांबता मी जाते असं म्हणते अस्मिता. नाही अस्मिता ताई तुम्ही खेळा ना गोळशी, मी जाऊन घेऊन आले असं म्हणते ती. एका मिनिटात आले मी, तू बस असं म्हणते अस्मिता. तर बघा प्रेक्षक श्वेता किती एक्सायटेड आहे सायलीच्या खोली जाण्यासाठी. किती मूर्ख आहेत खरंच प्रेक्षक सुभेदार. काय रे काय तुझी आई असं म्हणते श्वेता. गोलूला एक संधी मिळाली होती, सायलीने अर्जुन काय बोलत असतील हे जाणून घेण्याची एक संधी होती, ती पण घालवली त्या अस्मिताने तुझ्या आईने असं म्हणून श्वेता रागवत असते गोलूला. ही आम्हाला सापडलेली दिव्याची रॅक आहे असं म्हणून बोलत असते आता इथे सायली इन्स्पेक्टर सावंत सोबत. तर चैतन्य पण बघत असतो. त्या पेनड्राईव्ह मधून काय सापडलं तुम्हाला असं म्हणतो अर्जुन. त्या पेनड्राईव्ह मध्ये आम्हाला फोन नंबर्स सापडले, ते चेक केल्यावर आपल्याला कळलं की ते नंबर्स खूप हाय प्रोफाईल लोकांचे आहेत, मंत्र्यांचे आहेत, बिझनेसमॅनचे आहेत. त्यात अजून काही नंबर्स आहेत पण ते कोड मध्ये लिहिलेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल आपल्याला जास्त माहिती नाही मिळू शकत असं म्हणतो. कमाल आहे, पेनड्राईव्ह मध्ये इतक्या मोठ्या मोठ्या लोकांचे नंबर असं म्हणतो अर्जुन. म्हणजे या लोकांचं मुलींच्या तस्करीसोबत काही कनेक्शन असं म्हणत असतो अर्जुन. तर बघा प्रेक्षक इथे पण रेकॉर्डर ठेवलेलं असतं श्वेताने बघा प्रेक्षक हो. तर आता तिथे जाड असतं ना छोटंसं, तिथे ठेवलेलं आहे तिने रेकॉर्डर. नाही हे सगळं रेकॉर्ड होतंय बघा प्रेक्षक हो. त्यांचं काही कनेक्शन आहे का मंत्र्यांचं त्या मुलींशी असं म्हणतो अर्जुन. आणि मुळात पेनड्राईव्ह कोणाचं असेल असं म्हणते सायली. तर बघा प्रेक्षक हो ही सगळी मीटिंग रेकॉर्ड होतीये. तर आता इथे मोबाईल ठेवलेला असतो श्वेताने रेकॉर्ड होण्यासाठी, आणि सगळं रेकॉर्ड होतंय बघा प्रेक्षक हो. काय मूर्ख आहे ते सुभेदार मंडळी, सगळं ते काय करतायत ते सगळं रेकॉर्ड करते श्वेता प्रेक्षक हो. पण एक शक्यता का पडताळून बघत नाही की तो पेनड्राईव्ह रविराज सरांचा असू शकतो असं म्हणतो चैतन्य. म्हणजे प्रॉपर्टी रविराज सरांच्या नावावर आहे ना, सायली वहिनी तिथे गेलेली नाहीये. कदाचित रविराज सर तर गेले असतील असं म्हणतो तो. रविराज सरांचं पेनड्राईव्ह असेल तर त्यात हाय प्रोफाईल लोकांचं कॉन्टॅक्ट्स असतीलच असं म्हणतो तो. पॉईंट आहे असं म्हणतो अर्जुन. मी म्हणते जर बाबांचं ते पेनड्राईव्ह असेल तर त्याच्यावर डी हे अक्षर का असेल असं म्हणते सायली. म्हणजे आमच्या तिघांपैकी कुणाचं आडनाव डी वर्ण नाही आणि आडनावही नी वर्ण नाही, ते पण बरोबरच आहे असं म्हणतो सावंत इन्स्पेक्टर. आपण बोलू प्रतिमात्याशी असं म्हणतो अर्जुन. आता एक मिनिट येतीस काय इथे प्लीज असं म्हणतो अर्जुन. पेनड्राईव्ह मध्ये आणखीन काय सापडला इन्स्पेक्टर असं म्हणते सायली. 2 GPS 2 लोकेशन सापडले तसं म्हणतो तो. लोकेशन असं म्हणतो अर्जुन. कसले लोकेशन असं म्हणतो अर्जुन. ते पण अजून समजलं नाही असं म्हणतो तो. तर आता इथे सायली विचार करायला लागते. तर आता बघा प्रेक्षक प्रियाला दाखवलंय, प्रिया विचार करत असते. तर आता ती खूप जास्त विचार करत असते, खूप जास्त चिडलेली सुद्धा असते आणि चालत असते ती. तर आता तिला आठवतं कसं सायली समोर सगळे दागिने काढलेली असते आणि तिला किती आनंद झालेला असतो ते बघताना. खूप जास्त आनंद झालेला असतो ना प्रियातला. तर आता बघा प्रेक्षक सगळं आठवत असतं तिला, आणि सायलीला दागिने काढल्यानंतर बघायला तिला किती छान वाटलेलं असतं तिला आठवतं. सत्य तर हे आहे की मी काही दिवसात इथून निघून जाणार असं म्हटलेलीस ती सायली, पण तू मात्र इथेच राहशील असं म्हटलेलीस ते ना सायली, या जेलमध्ये असं म्हटलेलीस ती सायली. तर तिला आठवतं सगळं. तर आता प्रिया विचार करत असते सायली निर्दोष आहे आणि आम्ही सगळे तिच्या पाठीमागे ठामपणे उभं आहोत असं म्हटलेलीस ते ना पूर्णाची. तर आता बघा प्रेक्षक साखळी केलेली असते त्यांनी, हे दिसायला लागतं आता प्रियाला. तिला खूप जास्त राग येत असतो. तू कितीही उडी मारलीस तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही सायली असं म्हटलेलीस ते प्रिया. तू जर
सुटणार असतीस तर आज तुला जामीन मिळालाच नसता असं म्हणते ती. प्रिया, आज केसची पहिली सुनावणी आहे, निकाल नव्हता असं म्हणते सायली. आणि कुठलीही केस अचानक एकदा सुनावणीत संपूर्ण वेगळ्या दिशेने कशी फिरू शकते हे तुझ्यापेक्षा कुणाला जास्त माहिती असेल असं म्हणते ती. प्रिया, मी इथून गेल्यावर तुला माझी आठवण येईल ना असं म्हटलेली ती सायली. सगळं आठवतात इथे प्रियाने खूप चिडलेली असते ती. तर तिला आठवतं, इन्स्पेक्टर पाटकर मला सांगा, तुम्हाला कोणी टिप दिली होती का की माझ्या गाडीमध्ये तुम्हाला एक डेड बॉडी सापडणार म्हणून असं म्हणतो अर्जुन. युअर ऑनर, खरं तर आम्हाला इनावी फोन आला होता असं म्हणतो तो. याचा अर्थ आहे तुम्ही आतापर्यंत जे काही सांगितलं ते सगळं खोटं होतं असं म्हटलं असतं ना अर्जुन. तर आता इथे अर्जुनला कशी जामीन मिळालेली असते हे सगळं आठवतात इथे तिला. तर आता तिला खूप जास्त राग आलेला असतो, कुणाची भावना आलेली असते तिच्यामध्ये. ते जे काय बोलतायत ना ते खरं बोलतायत. आजही तुझ्या खांद्यावर असलेली भाजलेली निशाणी अजूनही आहे. आणि त्या दिवशी ते खून बघून आम्हाला खात्री पटली की आमच्या सगळ्यांच्या आयुष्यात प्रिया म्हणून आलेली ही मुलगी आपल्या घरामध्ये तन्वी किल्लेदार म्हणून राहणारी तन्वी सदाशित लोखंडे आणि मैना लोखंडे यांची मुलगी आहे असं म्हणते सायली. तर बघा प्रेक्षक, सगळा फ्लॅशबॅक आहे. आणि ही बबली लोखंडे असं म्हटलं असते ना सायली. आठवतं तिला आणि खूप जास्त राग आलेला असतो प्रियाला. मूर्खाचं का दाखवते त्या प्रियाला, खरंच काय तर करते बघा प्रेक्षक, मॅन हलवत हलवत. तर आता इथे विचार करत असते ती. तर आता इथे अर्जुन सायली वगैरे डिस्कशन करत असतात. इथे प्रतिमा येते. आई, अगं तू इथे कशाला आलीस असं म्हणते ती. अगं मी घेऊन येतच होते, तेवढ्यातच अर्जुनचा आवाज आला असं म्हणते ती. तर आता इथे चहा आणून दिलेली असते प्रतिमा आत्या. अर्जुन, काय काम होतं माझ्याकडे असं म्हणते ती. बरं आत्या, हा पेनड्राईव्हचा फोटो आहे असं म्हणतो अर्जुन. जरा फोटो बघ ना आणि सांग, हा पेनड्राईव्ह सिनियरचा आहे का बाय चान्स असं म्हणतो अर्जुन. नाही रे, नाही असं म्हणते आता प्रतिमा. तर आता अस्मिता आलेली असते तिथे. मी यांना कधीच असं पेनड्राईव्ह वगैरे वापरलेलं बघितलेलंच नाही असं म्हणते प्रतिमा. यांचं सगळं काम तर कागदाने पिण्यानं असतं, म्हणजे लॅपटॉप वापरतात ते, पण तुम्ही मुलं बाकीचं जे वापरता ना त्यातलं त्यांनी काही युज नाही केलंय असं म्हणते ती. यू आर राईट असं म्हणतो तो. मीही आजपर्यंत सिनियरला हे काही वापरताना नाही बघितलं. मोस्टली तो हातानेच लिहित असतो डॉक्युमेंट वगैरे असं म्हणतो तो. प्रतिमा असं म्हणून कल्पना ओरडते. आले आले असं म्हणते आता. प्रतिमाने तर ती निघून जाते. बरं 1 मिनिट असं म्हणते स्मित. मी काम सुरू करण्याच्या आधी सायलीकडे माझे काम आहे. मगाशी मी एक बॅग दिली ना त्याच्यामध्ये डायपर्स राहिलेत, स्मितचे मी काढून घ्यायचेच राहिले. ती बॅग कुठे आहे असं म्हणते ती. तू जाऊन बघ, वरतीच असेल ती बॅग असं म्हणते सायली. थँक्यू असं म्हणते स्मिता. आपण एक काम करूया, ड्राईव्ह मध्ये आपल्याला जे जे सापडले त्याची लिस्ट तयार करूया असं म्हणतो अर्जुन. काय क्लू मिळेल मग ते कळेल असं म्हणतो अर्जुन. बरोबर असं म्हणतो इन्स्पेक्टर. सॉरी असं म्हणते अस्मिता. 1 मिनिट फक्त, त्या मुलींबद्दल काय कळलं का अरे असं म्हणते अस्मिता. नाही अजूनपर्यंत तर नाही असं म्हणतो अर्जुन, पण हो शोध चालू आहे आपला, बघू काय होतंय तेच म्हणतो अर्जुन. काही झालं ना तरी त्या माणसांना शिक्षा झालीच पाहिजे असं म्हणते अस्मिता. असं लहान मुलांवर कसं काय कुणी करू शकतं असं म्हणते अस्मिता. त्यांना शिक्षा नक्की मिळणार अस्मिता ताई असं म्हणते सायली. बाय असं म्हणते ते आणि वर जाते ती. तर भाऊजी, त्या व्हॅन बद्दल काही कळलं का आणि नंबर दिला होता ना तुम्हाला असं म्हणते सायली. नाही ना असं म्हणतो चैतन्य. ती नंबर प्लेट फेक निघाली असं म्हणतो चैतन्य, त्यामुळे ट्रॅकच होऊ शकत नाही काही असं म्हणतो. ती नंबर प्लेट खरी असती ना तर आतापर्यंत आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो असतो असं म्हणतो अर्जुन. मला वाटलं होतं की व्हॅन आणि तो पेनड्राईव्ह आपल्याला मुलीपर्यंत पोहोचवतील, पण अजून आपल्याला हाताला काहीच लागत नाही असं म्हणते सायली. तर बघा प्रेक्षक, सगळेजण खूप विचार करत असतात. तर बघा प्रेक्षक, आजचा बाकी ते समोर बघा तरीकामध्ये काय ते त्या दोघांना पेनड्राईव्ह सापडला असं म्हणून सांगते श्वेता. त्या पेनड्राईव्ह मधला सगळा डेटा त्यांनी रिट्रीव्ह केला असं म्हणून आता सांगत असते श्वेता बघा प्रेक्षक, प्रिया, सचिन आणि राकेशला. तर बघा प्रेक्षक श्वेतामुळेच अर्जुनला जे मारलं गेलंय ना तिच्यामुळेच मारलं जाणार आहे बघा प्रेक्षक. हे मंत सुभेदार मंडळी तिच्यासमोर डिस्कस करत असतात ना तेच भागात पडणार आहे. पेनड्राईव्ह मधलं दुसरं लोकेशन हेच दिसतंय असं म्हणतात इन्स्पेक्टर. ह्या घराची अवस्था बघून असंच वाटतंय खूप महिन्यांपासून हे घर बंदच आहे असं म्हणतो अर्जुन. असंच वाटतंय. तर आता इथे सायली सगळं बघत असते. तर आता तिला ती नंबर प्लेट दिसते जी सीसीटीव्ही फुटेज मध्ये नंबर प्लेट दिसली होती ती हीच आहे असं म्हणते सायली. हीच आहे म्हणजे ही गाडी तीच आहे असं म्हणते सायली. काय असं म्हणतो अर्जुन. तर बघा इथे प्रेक्षक प्रिया आता विचार करत असते. तर आता इथे प्रियाच्या हातामध्ये सिम कार्ड असतं. जर आपण मानसीला आपल्या मर्जीप्रमाणे वागायला लावलो ना तर ती सायलीला इथे नक्की आणू शकेन असं म्हणते प्रिया. तर आता बघा प्रेक्षक, प्रियाचा खूप मोठा प्लॅन असतो. तर बघा प्रेक्षक, मी प्रोमो पण अपलोड केलेला आहे. ठरलं तर मागचा खूप धक्कादायक आणि खूप वाईट प्रोमो येतो. तर बघा प्रेक्षक, तो प्रोमो सुद्धा बघून घ्या. तर प्रेक्षक, आमच्या या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आमच्या या व्हिडिओला हेल्प करायला अजिबात विसरू नका. आणि असेच एक्सक्लुझिव्ह पिक्स बघायचे असतील तर हा व्हिडिओ बघतच राहा.